नमस्कार. आपलं स्वागत आहे मास्टर माइंड अँड लीडरशिप या ग्रुपमध्ये. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब वाघ सर, उपस्थित माझे सर्व मास्टर माइंड अँड लीडरशिप ग्रुप मधील फ्रेंड्स. आज आपण जे पुस्तकाचं विश्लेषण करणार आहोत ते म्हणजेच यश तुमच्या हातात. यामध्ये आपलं तिसरं प्रकरण चालू आहे. शिवखेडा हे त्यांचे लेखक आहेत. प्रेरणा हे या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे. प्रेरणा स्वतःला दररोज प्रेरित करा आणि इतरांनाही प्रद्युक्त करा, म्हणजेच मोटिवेट करा, असं या प्रकरणाचं नाव आहे. त्याला मोटिवेशन म्हणू शकतो आपण, इन्स्पिरेशन म्हणू शकतो किंवा स्पिरिट म्हणू शकतो. प्रेरणा ह्या दोन प्रकारच्या असतात. एक आंतरिक प्रेरणा असते आणि दुसरी एक बाह्य प्रेरणा असते. आंतरिक प्रेरणा ही आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या विचारातून निर्माण होत असते. बाह्य प्रेरणा ही आपल्याला बाह्य परिस्थितीतून, सभोवतालीतून किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यातून जी मिळत असते ती बाह्य प्रेरणा असते. आंतरिक प्रेरणेमुळे व्यक्ती लवकर यशस्वी होऊ शकतो. बाह्य प्रेरणेमध्ये उदाहरणार्थ भीती ही देखील बाह्य प्रेरणा आहे. एखाद्या व्यक्तीला सांगितलं जातं, जर तू चांगल्या पद्धतीने अभ्यास केला नाही, पास झाला नाही तर तुला पास होणार नाही, म्हणून चांगल्या पद्धतीने अभ्यास कर, ही भीती दाखवली जाते आणि त्याच्याकडून चांगलं काम करून घेतलं जातं. किंवा एखादी कंपनी असेल, त्यामध्ये एखाद्या व्यक्ती जर चांगल्या पद्धतीने काम करत नसेल तर त्याला भीती दाखवली जाते की तू जर चांगल्या पद्धतीने काम केलं नाही तर तुला जॉबवरनं काढलं जाईल, म्हणून त्या भीतीने देखील किंवा त्या भीतीपोटी देखील तो चांगल्या पद्धतीने काम करायला लागतो किंवा चांगलं काम करत असतो. बाह्य प्रेरणा हे लिमिटेड काळासाठी असते. आंतरिक प्रेरणा ही लाईफ टाइम किंवा लाईफ लास्टिंग असते, म्हणजेच जीवनभर असते. आंतरिक प्रेरणेमुळे व्यक्ती यशस्वी होण्यास लवकर मदत होते. बाह्य प्रेरणा ही थोड्या काळासाठी असते, अल्पावधी काळासाठी असते. अशा पद्धतीने दोन प्रकार आपल्याला लेखकांनी सांगितले आहे. तसेच भिन्न व्यक्ती भिन्न गोष्टीतून प्रेरित होत असतात. यामध्ये आपल्याला फुटबॉल यावर आधारित एक गोष्ट लेखकांनी सांगितली आहे. रवींद्र पाटील सरांनी ती खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केली आहे, म्हणून मी ते आता सांगणार नाही. आणि आता आपल्याला जे सांगितलं आहे वाघ सरांनी 121 ते 125 पेज नंबर, यामध्ये सांगितलं आहे प्रेरणेपासून प्रेरणेहीनतेकडे नेणारे 4 टप्पे. यामध्ये पहिला टप्पा आपल्याला शिवखेडा यांनी सांगितला आहे, प्रेरित परंतु प्रेरणा शून्य. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला नोकरी लागली, जॉब लागला तर तो प्रेरित असतो, परंतु त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करायचं हे त्याला समजत नसेल तर त्यालाच आपण प्रभाव शून्य असं म्हणू शकतो. म्हणजे त्याचं इफेक्टिव्हली तो वर्क करू शकत नाही, त्यालाच प्रेरित असतो परंतु प्रभाव शून्य असतो. याला पहिला टप्पा लेखकांनी सांगितला आहे. दुसरा टप्पा आपल्याला सांगितला आहे लेखकांनी, काही काही व्यक्ती प्रेरित असतात, मोटिवेट असतात, आणि प्रभावशाली देखील असतात. काही काही व्यक्ती कसे असतात, प्रेरित असतात, मोटिवेट असतात आणि प्रभावशाली असतात, ते यशस्वी होत असतात. हा दुसरा टप्पा सांगितला आहे. आणि तिसरा टप्पा सांगितला आहे कार्यक्षम परंतु प्रेरणाहीन, म्हणजे प्रेरणा शून्य. काही काही लोकांमध्ये पोटेन्शियल असतं, कार्यक्षम असतात ते लोक, परंतु त्यांना प्रेरणा मिळत नसल्यामुळे ते योग्य त्या पद्धतीने आपलं काम करू शकत नाही, ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यालाच तिसरा टप्पा लेखकांनी सांगितला आहे कार्यक्षम परंतु प्रेरणा शून्य. म्हणजेच जर व्यक्ती कार्यक्षम असेल आणि त्याला प्रेरणा नसेल तर तो व्यक्ती अयशस्वी होऊ शकतो, आपलं काम हे साध्य करू शकत नाही. म्हणून आपल्याला कार्यक्षम व्यक्ती जरी असेल, कार्यक्षम व्यक्तीबरोबरच त्याला प्रेरित किंवा प्रेरणा देणे देखील महत्वाचं आहे, असं आपल्याला लेखकांनी शिवखेडा यांनी सांगितलं आहे. चौथा टप्पा जो सांगितला आहे लेखकांनी शिवखेडा यांनी, प्रेरणा शून्य पण असतात आणि प्रभाव शून्य पण असतात. काही काही व्यक्ती हे कसे असतात, प्रेरणा शून्य देखील असतात आणि प्रभाव शून्य देखील असतात. जे व्यक्ती प्रेरणा शून्य आणि प्रभाव शून्य असतात ते यशस्वी होत नाही. तसेच जे एखाद्या ठिकाणी जॉब करत असतील तर त्या जॉबवरून त्यांना काढलं जातं आणि ते योग्य देखील आहे. काही व्यक्तींना जर प्रेरणा शून्य असेल आणि प्रभाव शून्य असेल तर जीवनामध्ये ते काहीच अचीव करू शकत नाही. म्हणजे जसं जीवन चालू आहे ऍज इट इज त्याच्या पद्धतीने ते चालत राहतं. असे लेखकांनी 4 टप्पे सांगितले आहे, प्रेरणेपासून प्रेरणेहीनतेकडे येणारे 4 टप्पे. आणि लेखकांनी आपल्याला हे देखील सांगितले आहे की काही लोक कोणत्या गोष्टीमुळे प्रवृत्त होत असतात किंवा जीवनामध्ये माघार घेत असतात. तर यामध्ये काही पॉइंट सांगितले आहे लेखकांनी. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे तो म्हणजे अन्यायकारक टीका. काही काही लोक अन्यायकारक टीका करतात एखाद्या व्यक्तीवर, त्यामुळे व्यक्ती हा परावृत्त होत असतो, अयशस्वी होत असतो, म्हणजे सराउंडिंगमुळे त्याला तसं वाटत असतं. दुसरा जो आहे ते सांगितलं आहे लेखकांनी भीतीमुळे देखील व्यक्ती हा
परावृत्त होत असतो, मागे राहत असतो, अयशस्वी होत असतो. म्हणून नकारात्मक भीती किंवा नकारात्मक विचार असू नये. त्यामुळे व्यक्ती हा कसा होत असतो तर माघार घेत असतो किंवा परावृत्त होत असतो, म्हणजेच अयशस्वी होत असतो. असे काही घटक लेखकांनी आपल्याला सांगितले आहे. आणि लेखकांनी असे देखील सांगितले आहे की एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर त्याला अवधानपूर्वक केअरफुली ऐकणं खूप महत्वाचं आहे. इतरांना मदत करा, परंतु त्यांना परावलंबी बनवू नका. म्हणजे जेवढी मदत करणं शक्य आहे तेवढीच करा. ऍज ऑलवेज, म्हणजे ऑलवेजच तो आपल्यावर डिपेंड राहील अशा पद्धतीने नाही, तर त्याला स्वतःला देखील परावलंबी होऊ द्या. अशा पद्धतीने शिवखेडे यांनी असं आपल्याला सांगितलं आहे. एकदम छान चॅप्टर आहे हे. प्रेरणा, स्वतःला पण प्रेरित करा आणि इतरांनाही प्रेरित करा. आपल्याला अशा या प्रकरणातून असं समजतं की बाह्य प्रेरणापेक्षा आंतरिक प्रेरणा किंवा आपली जी आतील प्रेरणा आहे ती आपण दररोज मोटिवेट राहणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपण आपलं उद्दिष्ट किंवा आपलं ध्येय आपण हे गाठू शकतो, जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. प्रेरित राहा, स्वतः पण प्रेरित राहा आणि इतरांनाही प्रेरित करा. त्यासाठी सकारात्मक विचार आणि चांगल्या सवयी या खूप महत्वाच्या आहेत. धन्यवाद.